नमस्कार. आज आपण अतिशय सुंदर अशा चवीचा आणि दिसायला अतिशय सुंदर आणि ताजा ताजा असा जो शेपू आपल्याला मिळालेला आहे, तर त्याची आज आपण भाजी करणार आहोत. आणि ही सगळ्यांना खूप आवडणार आहे आणि तुम्हालासुद्धा आवडणार आहे. तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. आता ही भाजी करण्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे आणि हे हिरवं वाटण आहे. हे हिरवं वाटणामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आणि अद्रक आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंगसुद्धा घालून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण आता कापलेला कांदा यामध्ये घातलेला आहे. अगदी थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण आता ही डाळ जी पाहिली, चण्याची डाळ आहे, ही 2 तास आधी भिजत घातलेली होती. अगदी कमी घ्यायची आहे. अगदी 2 चमचे डाळ मी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि छान आपण ही भिजून घेतलेली आहे, त्यामध्ये टाकून छान तेलावर आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यामुळे ती लवकर शिजण्यासाठी मदत होणार आहे. तर या ठिकाणी आपण ही डाळ ही छान परतून घेतलेली आहे. आणि यामध्ये आता कोरडे मसाले म्हणजे हळद आणि धणे पावडर फक्त आपण यामध्ये घालणार आहोत, कारण पुढे आपण अजून तिखट वापरणार आहोत. तर त्यामुळे आणि आता या ठिकाणी आपण हिरवी मिरची वापरली आहे. आणि ही भाजी आहे ना, तर ही अगदी शिजून अगदी कमी होते. त्यामुळे आपल्याला जास्त तिखटाचा किंवा जास्त मिठाचा असा वापर यामध्ये करायचा नाही. दिसायला ही भरपूर दिसते, पण शिजल्यानंतर ती अगदी कमी होऊन जाते. ते म्हणून अंदाज घेऊनच आपल्याला तिखट आणि मिठाचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं की आपण हे थोड्या वेळ शिजवून घेतलेली आहे डाळ, कारण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपण डाळ थोडीशी अर्धवट शिजवून घेतली आहे. आणि त्यानंतर कापून घेतलेला छान असा शेपू आपण या ठिकाणी घातलेला आहे. आणि हा शेपू जो आहे, तर हा आपल्याला तेलावरच छान परतून घ्यायचा आहे. अगदी पटकन लगेच पाणी नाही घालायचं आहे, कारण त्यामुळे तेलावर परतवल्यामुळे काय होतं की त्याची चव ही अजूनच सुंदर अशी लागते. तशी चवीला अतिशय छान अशी ही भाजी असते. आणि तुम्ही आता या ठिकाणी पाहाल तर माझ्या डोळ्यांना तर दिसत आहे की छान असा शेपूचा हिरवागार रंग आणि त्यामध्ये ही आपली चण्याची डाळ आहे, तर त्याचं पिवळं रंग पहा, किती सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आपलं या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी छान 2-3 मिनटं आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे, कारण यामुळे भाजीच्या चवीमध्ये अतिशय वेगळा असा हा फरक तुम्हाला जाणवेल. तर या पद्धतीने नक्की तुम्ही घरी तयार करून पहा ही भाजी. अगदी ज्याला नाही आवडत तो सुद्धा मागून मागून खाणार आहे, म्हणजे अगदी लिहून घ्या माझ्याकडून. तर आता आपण छान त्याला झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला आवश्यक असेल तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. जर आपल्याला ही रस्स्याची भाजी करायची असेल, पातळ भाजी करायची असेल, तर थोडं पाणी आपल्याला जास्त घालावं लागणार आहे. आणि जर आपल्याला थोडीशी अंगी रस्सा अशी ही भाजी पाहिजे असेल, तर थोडंसं कमी पाणी, फक्त डाळ शिजण्यापुरतं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे आपण आधी चेक करून घेतलेलं आहे की डाळ कितपत शिजलेली आहे. ही भाजी आपण कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकतो, पण अशी ही भाजी जी आहे आपण जी तेलावर परतून छान अशी करतो, तर ही अगदी चवीला अशी अप्रतिम अशी लागते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की करीत ही भाजी तयार करून पहा. आणि आवश्यक तेवढं मीठ आपण या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही डाळ शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. आणि अधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे की डाळ शिजली किंवा नाही. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की आपली भाजी ही छान अशी उकळत आहे. आणि आता या ठिकाणी आपण डाळी पाहून घेणार आहोत. आणि डाळ शिजायची जर बाकी असेल तर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून ही डाळ जी आहे तर ही शिजवून घ्यायची आहे. तर छान आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. आणि फक्त डाळ शिजायची वेळ आहे फक्त, की आपली भाजी ही तयारच झाली असं समजायचं. तर या ठिकाणी पहा, डाळीचे 2 तुकडे होत आहे, म्हणजे आपली डाळ ही शिजत आलेली आहे. तर या ठिकाणी या स्टेजला आपल्याला शेंगदाण्याचा कूट हा घालून घ्यायचा आहे. आपला शेंगदाण्याचा कूटसुद्धा अगदी छान पांढरा शुभ्र असा दिसत आहे, कारण आपण त्याची साल वगैरे सगळं काढून नंतरच याचा बारीक अशी पावडर तयार केलेली आहे. आणि अगदी 2 चमचेच याचा वापर करायचा आहे, जास्त करायचा नाही, कारण मूळ भाजीची चव जी आहे तीसुद्धा
लागली पाहिजे. आणि आता या ठिकाणी आपण हे झाकण ठेवून आता दुसऱ्या साईडला आपण ठेवून देणार आहोत शिजवायला, कारण ते सुद्धा एक जीव झालं पाहिजे सगळ्या चवी त्याच्या. आणि आता तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि भरपूर असा कापून घेतलेला लसूण आपण त्यामध्ये घालत आहोत आणि थोडासा अद्रक आपण या ठिकाणी घातलेला आहे. त्याचसोबत आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 2 कापलेल्या ज्या लाल सुकलेल्या मिरच्या आहेत तर त्या घालून घ्यायच्या आहे आणि अगदी रंगासाठी आपण थोडंसं तिखट यामध्ये घातलेलं आहे. आपण पाहू शकता की आपली भाजी ही खूप जास्त तयार झालेली नाही आहे. तर आपण या ठिकाणी पहा छान अशी डाळ शिजलेली आहे आणि आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. गरमागरम अशी आपली ही भाजी तयार आहे. ही भाजी आपण भाकरी, पोळी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो. तर आपला तडका हा तयार आहे. इकडे आपली ही भाजी तयार आहे. तर काय उशीर आहे, आपण पटकन त्याच्यावर हे तडका टाकून घेऊया आणि पटापट खायला सुरुवात करूया. अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी झालेली आहे आणि अगदी चाटून पुसून सगळ्यांनी खाल्लेली आहे. धन्यवाद.